नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेश जानकी सुद्धा तेथे त्या स्पर्धेसाठी आलेले असतात आणि आता सर्व जोडप्यांना सर्व काही नियम हे सांगितलेले असतात. तर विनोद हे सांगायला सुरुवात करतात की मंडळी, आम्ही त्यासाठी असे काहीतरी जोडपे निवडणार आहोत. स्वतःचा व्यवसाय त्यांना सुरू करायचा आहे आणि स्वतःला त्यांना काहीतरी सिद्ध करायचं आहे, कारण या स्पर्धेमध्ये जी जोडपी जिंकेल ते लगोलग फेमस होणार आहे, कारण आम्ही त्यांना आमच्या प्रोडक्टचा ब्रँड हे ॲम्बॅसिडर करणार आहेत. ॲम्बॅसिडर त्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या. तेव्हा आता सर्व कपल्स तेथे जमलेले असतात. तर ते सर्व हे जे काही अनाउन्स करून नियम सांगितले जातात तर ते ऐकून अगदी खुश होतात. तेव्हा सर्वजणांनी टाळ्या वाजवल्यानंतर पुढे सांगितलं जातं की म्हणजे काय, प्रसिद्धी 25 लाख रुपये आणि तुमचा जो काही व्यवसाय असेल तर त्यात मीडिया पार्टनर म्हणून हवा तो सपोर्ट करणार आहोत आणि त्यामुळे जोरदार अशा टाळ्या होऊन जाऊन दे. तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात. जानकी ऋषिकेश एकमेकांकडे बघून खुशून हसतात. तर तेव्हा विनोदजी पुढे सांगतात की आता तर मला स्वतःलाच असं खूप बोलण्यासारखं आता वाटायला लागलं, त्यामुळे आता मात्र मी माझं बोलणं थांबवतो. त्यासाठी तुम्ही आता लगेच तुमचे फॉर्म भरायला सुरुवात करा आणि हे मात्र नक्की की फॉर्म भरताना तुम्हाला जो काही व्यवसाय करायचा असेल त्याची नोंद मात्र त्या फॉर्म मध्ये करायला विसरू नका. बोलो चला गणपती बाप्पा म्हणून आता सर्वजण लगेच श्री गणेशाय करून त्या फॉर्म भरायला सुरुवात करतात. सर्व जोडपी इतकी फॉर्म भरण्यासाठी उत्सुक असतात आणि सर्वजण आपापली फॉर्म घेऊन भरत असतात. जानकी आणि ऋषिकेश अगदी खुश होऊन कुणाकडे लक्ष न देता आपला फॉर्म भरत असतात. परंतु ह्या कपटी ऐश्वर्याचं लक्ष मात्र आता जळाऊसारखं आपल्या जानकी आणि ऋषिकेश यांच्यावर जातं आणि लगेच ती सारंगला म्हणते की बघितलंस का, ही मेनो ड्रामा क्वीन ओव्हर ऍक्टिंगचं दुकान हा ऋषिकेश, या दोघांना हरवून मला ही स्पर्धा जिंकायचीच आहे. तर सारंग म्हणतो की हो बरोबर. तर ऐश्वर्या म्हणते की हो, आपणच ही स्पर्धा जिंकणार आहोत. अगदी ऐश्वर्याचा खूप मोठा असा ॲटिट्यूड असतो आणि सारंग त्यात होला हो करत असतो. त्यानंतर आता अवंतिका सोमीला म्हणते की अरे तू त्यातील नियम बघितलेस का, त्यामध्ये ज्यांना स्वतःचा उद्योग हा सुरू करायचा आहे आणि तो मोठा करायचा आहे त्यासाठी हे फॉर्म भरतात. तर सोमी म्हणतो की हो ना, ॲक्च्युली आपल्याला सुद्धा तसा काही उद्योग मोठा करायचा नाही, आपण खरंच रिकाम टेकडे आहोत, चल आपण निघूयात. म्हणून तो अवंतिकाची गंमत करतो. अवंतिका म्हणते की सोमी अरे काय चाललं तुझं हे. अवंतिका म्हणते की अरे तू तर आपला फॉर्म भरला, मग त्यात काय लिहिलं. तेव्हा आता सोमी तिला म्हणतो की हे बघ अगं, आपल्याला ॲडव्होकेटची फॉर्म करायची ना, मग त्यासाठी त्यात आपली फॉर्म लिहिलेली आहे, त्यामुळे तू सुद्धा आता तसेच कर लीगल मॅटरसाठी, त्यामुळे तू सुद्धा अगदी तसेच कर. तेव्हा अवंतिका म्हणते की काय आपली फॉर्म आणि काय रे सोमी, खरंच असं होऊ शकतं. सोमी विनतो की का होणार नाही, अगं हे 25 लाख तर आपल्याला मिळाले ना, नक्की सर्व काही होईल आणि हे बघ जर आपण हे सुरू करू शकतो, परंतु जरी सुद्धा ते पैसे आपल्याला नाही मिळाले तरी सुद्धा आज ना उद्या आपण आपल्या स्वतःच्या हिमतीवर हे करू शकतो. तू जरी मला म्हटली नसेल तरी सुद्धा मला हे सर्व काही कळतं. तेव्हा आता अवंतिका खूप खुश होते. आपण दोघांनी हे बघितलेलं स्वप्न आहे म्हणून आता अवंतिका सुद्धा तेच लिहिते. तर अवंतिका आणि सोमी अगदी उत्साहाने हे सर्व फॉर्म भरतात. तर जानकी आणि ऋषिकेश यांचा सुद्धा फॉर्म भरून होतो. ऋषिकेश तो फॉर्म देण्यासाठी जातो. तर जानकी आता मनात म्हणत असते की काही झालं तरी ही स्पर्धा आता जिंकायची म्हणजे जिंकायची आणि काही झालं तरी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी मात्र मला ही स्पर्धा जिंकावीच लागेल. त्यानंतर मात्र आता ऋषिकेश जानकी हे घरी येतात आणि जानकी आता ऋषिकेशला लगेच घट्ट मिठी मारते आणि ऋषिकेशला अगदी खुशून म्हणते की ऋषिकेश अहो थँक्यू सो मच, कारण कधीही तुम्ही मी सांगितलेला शब्द खाली पडून देत नाही आणि खरंच ऋषिकेश तुम्ही माझ्यामुळे ही कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होतात आणि ही कॉम्पिटिशन आपणच जिंकणार आहे हे तुम्ही बघतच राहा. तेव्हा आता ऋषिकेश उठतो आणि जानकीला म्हणतोय जानकी हे बघ, बोलण्या इतका हा खेळ खेळायला सोपा नाही. त्यावर आता जानकी विचारते की म्हणजे तुम्ही असं का म्हणतात. तेव्हा आता लगेच ऋषिकेश सांगतो की हे बघ अगं, आपण हा खेळ प्रामाणिकपणे खेळू शकतो प्रामाणिकपणे, परंतु तिकडे मात्र ती चीटिंग क्वीन आहे ना ती ऐश्वर्या, तिचं काय करायचं. ती तर हा खेळ प्रामाणिकपणे नाही खेळू शकत आणि तुला तर माहिती आहे की तिने ही सर्व मीडिया पार्टनर स्वतः आणलेले आहे. माझी पूर्ण खात्री आहे की हा खेळ खेळताना मात्र नक्की किती काहीतरी असा घोळ घालून ठेवेल. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही हो, त्या मीडिया पार्टनरशी बोलून मला नाही असं वाटत, ते काहीतरी असा घोळ घालून ठेवतील
म्हणून। आणि राहिला प्रश्न ऐश्वर्याचा, परंतु ती मात्र काहीतरी घोळ घालू शकते हे नक्की असेल। त्यामुळे राहिला प्रश्न आपला, तर आपण मात्र इतकं गाफील नाही राहायचं, आपण तयारी करायचीच। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की राईट, एकदम बरोबर, तेच मी तुला म्हणतो, आपण आपली प्रॅक्टिस सुरू ठेवूया। म्हणजे हे बघ ना, अगं कुस्तीच्या वेळेस कशी आपण प्रॅक्टिस सुरू केली होती आणि त्यांना मात्र प्रॅक्टिस कशी करायची हेच माहिती नाही आणि गेम सुद्धा आपल्याला डिक्लेअर केलेले नाही। जर क्रिकेट असतात तर आपण क्रिकेटची प्रॅक्टिस केली असती किंवा दुसरा काही खेळ असता तर आपण त्याची प्रॅक्टिस केली असती। त्यामुळे जानकी, अगं खरंच मला सुचेनासे झालंय की नक्की प्रॅक्टिस कोणत्या खेळाची करायची आहे। परंतु जानकीच्या मात्र आता लक्षात येतं। जानकी आता स्वतःच्या हसते आणि ऋषिकेशला फॉर्म समोर धरते आणि दाखवते। तर ऋषिकेश म्हणतो की हे काय जानकी? आता जानकी म्हणते की आयडिया। आणि हे बघा ऋषिकेश, या कॉम्पिटिशनमध्ये आपण म्हणजे सहभागी झाल्यापासून मी माझ्या डोक्यामध्ये त्या खेळाविषयी अशी कल्पना म्हणजे काढलेली आहे, तसा मी विचार करते। आणि खरं तर अशा कॉम्पिटिशनमध्ये कोणते खेळ खेळले जातात, कोणते खेळ घेतले जातात, सर्व काही मी मीडियावर सर्च केलं आणि त्याचीच ही लिस्ट आहे। आता ती लिस्ट बघून ऋषिकेश लगेच खुश होतो आणि जानकीला खुश होऊन म्हणतो की अगं, मग इथे तर निम्मा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झाला। आणि तेव्हा जानकी म्हणते की हो ना ऋषिकेश, अहो नेटवर्कवर मला ही सर्व माहिती मिळाली। तेव्हा आता ऋषिकेश लगेच ती लिस्ट वाचतो की बास्केटमध्ये बॉल टाकणे, एका काडीने आपण 5 मेणबत्त्या लावणे, फुगे फोडणे आणि नवरा बायकोने मात्र एकमेकांना काय आवडतं काय आवडत नाही, एकमेकांच्या सर्व काही आवडीनिवडी ओळखणं या कपलने। तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की अगदी करेक्ट। आणि हे बघ ना, अगं आपलं तर कॉम्बिनेशन आहेच, म्हणून एकमेकांच्या हातामध्ये लगेच ते टाळी देतात आणि एकमेकांना डन करतात, कारण ते एकमेकांच्या आवडीनिवडी आणि एकमेकांना चांगलं ओळखतात हे मात्र त्यांना माहिती असतं। म्हणून आता त्यांना ही कॉम्पिटिशन जिंकायची स्पर्धा आहे ती अगदी सोपी जाणार असते आणि त्याची तयारी मात्र आता एकमेकांच्या साथीनेच त्यांनी अगदी एक जीवाने केलेली असते। तेव्हा आता जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, आपल्याला 25 लाख रुपये मिळणार आहे, 25 लाख। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की चला तर मग अहो वाट कसली बघता, प्रॅक्टिस सुरू करूयात। म्हणून जानकी आणि ऋषिकेश एकमेकांच्या हाताला धरून अगदी गोल गिरक्या घेत आनंदाने उड्या मारायला सुरुवात करतात। आणि लगेच ऋषिकेश आता जानकीला उचलून घ्यायला लागतो, तेवढ्या तिथे ओवी येते। ओवी म्हणते की काय काय करतात? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं ओवी, श्री आणि सौची प्रॅक्टिस। त्यावर आता ओवी ते ऐकून विचारते, आता आईला उचलायची प्रॅक्टिस करायची नाही, तर आता कॉम्पिटिशन जिंकण्याची प्रॅक्टिस करायची बाबा। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो। तर जानकी म्हणते की मी काय म्हणते? तर लगेच ओवी म्हणते की हे बघा आई आणि बाबा आणि खूप अशी गंभीर होते आणि खरं तर तुम्ही कॉम्पिटिशनला खूप असं गंभीर घेतलं पाहिजे, परंतु ते मात्र तुम्ही नाही घेत आणि प्रॅक्टिस सुद्धा केली पाहिजे। म्हणून आपले हात मस्त असे मागं टांगते आणि अगदी एक शिक्षक कसे विद्यार्थ्यांना समजवतात तशी आता ती आपल्या आई आणि बाबांना समजायला सुरुवात करते। त्यामुळे आई आणि बाबा, उद्यापासून मी तुमची प्रॅक्टिस घेणार आणि मीच तुमची जज असणार, कळलं ना तुम्हाला हे सर्व? तेव्हा जानकी आणि ऋषिकेश अगदी तोंडात बोट घालून ओवीकडे पाहत असतात आणि एकमेकांकडे सुद्धा। त्यानंतर मात्र आता इकडे सारंगचा हिशोब करून करून पूर्णपणे डोकं हे आउट होतं। तर ऐश्वर्या आता कोणती उद्या या श्री आणि सौ स्पर्धेसाठी ज्वेलरी घालायची, त्याची अगदी गळ्याला हार वगैरे लावून पाहत असते, परंतु एकही तिला ज्वेलरी पसंत होत नाही। म्हणून ती लगेच सारंगला विचारते की सारंग, अहो मी तुम्हाला काय म्हणते की उद्या श्री आणि सौच्या स्पर्धेसाठी मी काही ज्वेलरीची शॉपिंग का? तर लगेच सारंग म्हणतो की काय ऐश्वर्या, अहो काय म्हणतात तुम्ही हे? अहो ऐश्वर्या, खर्चाकडे लक्ष द्या, हा खर्चाचा आकडा पाहून मलाच आता आकडे येण्याची वेळ आली आणि काही ज्वेलरी घेण्याची गरज आहे का ऐश्वर्या? ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो। तर सारंग आता ऐश्वर्याचं ऐकून घेत नाही। तो म्हणतो की हे बघा ऐश्वर्या, जे काही स्पर्धेसाठी आपण पैसे उसने घेतलेले आहेत, त्यामुळे हे लोन आणि हे जे काही आहे ते सर्व काही आकडे बघून मला खरंच आता खूप असं टेन्शन आलं। आणि हे बघा, ही स्पर्धा जर आपण नाही जिंकलो तर 25 लाख तर जातीलच। पार्टनर सुद्धा आहे ना, ते सुद्धा मग आपल्याला सपोर्ट नाही करणार, मग तर झाले आपण हे सर्व काही जे घेतलेले पैसे आहेत ते कसे फेडणार आहोत। तेव्हा आता ऐश्वर्या एकदम निवांत असते आणि ती सारंगला म्हणते की सारंग, अहो चिल, जरा शांत, कशाला इतका तुम्ही लोड घेता, सर्व काही आपल्या मनासारखं होणार आहे, ओके? तेव्हा सारंग म्हणतो की हो का, आपल्या मनासारखं होणार आहे का? अहो इतकं सोपं आहे का ते? अहो तुम्ही बघितलं ना तुमच्या डोळ्यांनी आज स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी किती अशी जोडपी तेथे आली होती।
होती आणि त्यातून फक्त उद्या 6 जोडप्यांची निवड होणार आहे। मग कशावरून त्यात आपलं नाव असेल म्हणून। आणि बरं जरी आपली निवड झाली तर त्या स्पर्धेमध्ये कोणते असे म्हणजे खेळ असणार आहे, काय नेमकं आपल्याला त्या गेम बद्दल सांगणार आहेत। मग आपण त्याबद्दल थोडीशी सुद्धा प्रॅक्टिस केलेली नाही, मग कसे आपण जिंकणार आहोत। ऐश्वर्या मात्र आता शांतपणे सारंगचं हे बोलणं ऐकून घेते आणि सारंगला म्हणते की ओके, आणि खरं तर हे बघा मी तुम्हाला सांगणारच नव्हते, परंतु तुम्ही इतकं टेन्शन घेतलं, इतक्या ट्रेसमध्ये तुम्ही गेलात म्हणून मी तुम्हाला सांगते। हो आपण यात जिंकणार म्हणजे जिंकणार आहोत। तेव्हा आता सारंग म्हणतो की काय म्हणजे आपण नक्की जिंकणार आहोत, हे फिक्स आहे। ऐश्वर्या म्हणते की हो हो। तर सारंग विचारतो की पण तुम्हाला कसं हे माहिती। ऐश्वर्या म्हणते की अहो मला सर्व काही माहिती असतं, कारण तुम्ही इकडे गेमच्या प्रॅक्टिसचा विचार करतात तोपर्यंत मात्र मी माझा खेळ खेळलेले आहे ऑलरेडी। हा सर्व विचार करून मी आता हा खेळ खेळले सुद्धा। तेव्हा आता सारंग विचारतो की म्हणजे नक्की काय असं केलं तुम्ही। तेव्हा आता ऐश्वर्या सांगायला सुरुवात करते की हे बघा जेव्हा आपण तेथून फॉर्म भरून निघालो आणि तेथील एका कम्युनिटीच्या माणसाला मी हेरलं आणि माझ्या पर्समधून मुद्दाम काही नोटा, आणि तेव्हा मी पर्समधून ज्या काही नोटा आहेत तर त्या काढल्या आणि मुद्दाम त्या माणसाच्या शेजारी तेथे पायाजवळ टाकून दिल्यात। तेव्हा त्यानंतर त्याने मात्र त्या नोटा उचलल्यात आणि आपल्या स्वतःच्या खिशात सुद्धा घातल्यात। तेव्हा सारंग म्हणतो की काय ऐश्वर्या, अहो त्याने त्या नोटा उचलल्या सुद्धा आणि खिशात सुद्धा टाकल्या। ऐश्वर्या म्हणते की हो हो सारंग। ऐश्वर्या लगेच खुश होऊन विचारते की सारंग अहो हे बघा मग याने काय क्लिअर होतं की त्या माणसाने ते पैसे घेतलेत म्हणजे त्याला पैशाची गरज आहे म्हणून। तेव्हा सारंग म्हणतो की हो। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघा सारंग, अहो त्याला त्या पैशाची गरज होती, नाहीतर त्यामुळे ते पैसे त्याने घेतले तर तो माणूस केव्हा सुद्धा फुटू शकतो, आणि ते पैसे मात्र त्याने स्वतःकडे ठेवले म्हणजे तो माणूस गरजू आहे आणि त्याच गरजू माणसाचा आपण पायरी म्हणून वापर करायचा। त्यासाठी मी डॅडांना ऑलरेडी त्याची संपूर्ण माहिती काढायला सांगितलेली आहे आणि त्याची माहिती आपल्याकडे येईलच। त्यामुळे आपले जे काही उद्याचं भविष्य आणि ते ठरणार आहे तर त्या 5 लोकांचं ठरणार आहेत, आपलं नाही। आपल्या विजयावरती शिक्कामोर्तब ऑलरेडी झालेला आहे, हो की नाही सारंग। तरी सुद्धा सारंग मात्र आता ऐश्वर्याचं बोलणं ऐकून खुश नसतो। तेव्हा ऐश्वर्या विचारत असते की काय सारंग। तेव्हा ऐश्वर्या तर खूप खुश असते आणि सारंग फक्त मान डोलावतो। तेव्हा आता इकडे सौमित्रा आणि अवंतिका सुद्धा आपल्या रूम मध्ये त्याच गोष्टीचा विचार करत असतात। अवंतिकाच्या एरिया विचार करता करता सुरू असतात। तेव्हा आता सौमीचं काम पूर्ण होतं तर अवंतिका म्हणजे झाले तुझं काम, म्हणजे तू आता फ्री आहे का। तर सौमी म्हणतो की हो ना, आणि हे बघ ना अगं बसून बसून माझी पाठ पूर्णपणे अगदी आखडून गेलेली आहे, त्यामुळे आता मात्र मी मस्तपैकी झोपू शकतो म्हणून ती फाईल तो कपाटात ठेवतो। परंतु अवंतिका आता लगेच सौमी समोर उभी राहते आणि काय रे सौमी तू कसा इतका निवांत झोपू शकतोस, अरे इथे मला किती टेन्शन आले हे तुला माहिती आहे का। सौमी विचारतो की का ग काय झालं। तर अवंतिका म्हणते की हे बघ 6 कपल्स उद्या सिलेक्ट होणार आहे, मग त्यामध्ये आपण तर असू ना। अवंतिका अगं तू जराही टेन्शन घेऊ नका, आपण नक्की त्यात सिलेक्ट होणार आहे म्हणून तो अवंतिकाच्या हात धरतो आणि आपल्या खांद्यावर ठेवतो आणि अवंतिका अगं जरा दाबून दे ना ग व्यवस्थित। तेव्हा अवंतिका सुद्धा अगदी प्रेमाने खुश होत त्याचे ते खांदे दाबायला सुरुवात करते आणि ती दाबता सौमीला म्हणत असते की हे बघ जरी सुद्धा आपण सिलेक्ट झालो तर ते गेममध्ये असे नक्की काय खेळ असणार आहे, त्याची प्रॅक्टिस आपण काहीतरी अगोदर करू शकतो, अगोदर त्याचे प्लॅन तर करू शकतोच ना। आता तो अगदी डुकल्या घेत असतो। तर आता अवंतिका म्हणते की सौमी अरे सौमी मी काय म्हणते। तर आता सौमी लगेच झोपेतून उठतो आणि म्हणतो की हो हो जे खेळ असेल ना ते खेळूयात। तेव्हा आता अवंतिका लगेच आपल्याला जर हा खेळ जिंकायचा असेल तर सौमी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल आणि त्या आगाऊ ऐश्वर्या पेक्षा आपल्याला जिंकायचं असेल तर मात्र प्रॅक्टिस करावीच लागेल। आता सौमी म्हणतो की हे बघ अगं प्रॅक्टिस करण्यासाठी आपले जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा तर आहेत, आपण स्पर्धेमध्ये भाग का घेतला, जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा यांना मदत व्हावी यासाठीच ना, त्यांना आपल्याला सपोर्ट करायचा आहे त्यासाठीच ना। तर अवंतिका म्हणते की हो हो अरे सौमी मला माहिती आहे की आपण या कॉम्पिटिशन मध्ये का भाग घेतलेला आहे, कारण दादा आणि बहिणी यांना सपोर्ट मिळण्यासाठी। अरे पण तिकडे खेळ तर आपल्यालाच खेळावे लागणार आहे, त्यामुळे प्रॅक्टिस तर आपल्याला करावीच लागेल। हे बघ सौमी मला हरायला अजिबात आवडत नाही, हे तर तुला माहितीच आहे ना। तर सौमी म्हणतो की हे बघ अवंतिका अगं आपण अजिबात हारणार नाही, आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच, चल बरं आता मला खूप अशी झोप येते। तेव्हा अवंतिका सौमीच्या हाताला धरते आणि हे बघ आता आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, तू झोपणार
वगैरे काही नाही, चल, आणि म्हणून ती त्याच्या हाताला धरते आणि त्याला प्रॅक्टिस करायला शेवटी घेऊनच जाते. त्यानंतर आता जानकी आणि ऋषिकेश यांची सुद्धा ओवी प्रॅक्टिस घेत असते. तेव्हा आता एकमेकांकडे पाठ करत दोघेही एका खुर्चीवर बसतात. तर आता लगेच जज म्हणून ओवीही त्यांना सांगत असते की तुम्हाला तुमच्या आयुष्यातील 5 अशा महत्त्वाच्या गोष्टी लिहायच्या आहेत आणि त्या गोष्टी मात्र तुमच्या दोघांच्या सेम असतील तर मात्र आता विचार केला जाईल. तेव्हा आता चला रेडी होऊया. तर जानकी म्हणते की रेडी आणि ऋषिकेश म्हणतो की रेडी. परंतु आता सुरुवात झाल्यानंतर मात्र जानकी आणि ऋषिकेश एकमेकात कुजबुज करायला सुरुवात करतात. तेव्हा ओवी लगेच त्या दोघांच्या मध्ये येते आणि म्हणते की नो चिटिंग. जानकी म्हणते की नाही ग, आम्ही बोलायचं सुद्धा नाही का. तेव्हा आता ओवी म्हणते की नाही, आणि एकमेकांकडे बघायचं सुद्धा नाही, काहीच नाही करायचं. तर आता जानकी म्हणते की खरंच किती खडूस जज आहे हा. ओवी म्हणते की हो हो, मी तर खडूस आहे. आणि चला आता सुरुवात होते. तुमच्याकडे फक्त आता 30 सेकंद आहे, त्यामुळे चला सुरुवात करूयात. लगेच ओवी म्हणते की यू आर टाइम इज स्टार्ट. तेव्हा लगेच आता जानकी आणि ऋषिकेश प्रॅक्टिस करायला सुरुवात करतात. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश आता आपल्या आवडीनिवडीबद्दल लिहायला सुरुवात करतात आणि ते आपण सेम टू सेम एकमेकांशी. ओवी त्यांना काही आता बोलून सुद्धा देत नाही. एक कडक असा जज बनून ती आता त्यांच्यावर ऑज ठेवते. आणि चला आता तुमचा टायमिंग संपत आहे. 1 2 3 4 5 असे आकडे सेकंद मोजते आणि लगेच आता त्यांना शांत राहायला सांगते, एकमेकांशी सुद्धा बोलायचं नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं आम्ही कुठे बोलतो. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की आता मात्र आम्ही काय करायचं. तर ओवी म्हणते की दोन्ही कंटेस्टने आपले दोन्ही चेअर अगदी सरळ करून ठेवा आणि त्यावर बसा. तर जानकी आणि ऋषिकेश आपल्या दोन्ही चेअर लगेच आता एकमेकांच्या समोर घेतात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की बघ ना काय कडक जज आहेत ह्या. तर आता ओवी लगेच त्यांना प्रश्न विचारते की चला तुमच्या आयुष्यातील पहिली महत्त्वाची गोष्ट कोणती आहे. ऋषिकेश आणि जानकी दोघे एका आवाजात अगदी खुश होऊन सांगतात की ओवी. तेव्हा आता ते ऐकून ओवी तर खूप खुश होते आणि लगेच खुश होऊन ते दोघेही आई आणि बाबा या दोघांचा गोडगोड असा पापा घेते आणि त्यांना मिठ्या मारते. त्यानंतर आता पुढचा प्रश्न विचारते की सांगा तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची दुसरी कोणती गोष्ट आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी. तर ओवी आता खुश होऊन अगदी करेक्ट आहे असं सांगते. तेव्हा मात्र आता ओवी तिसरी महत्त्वाची गोष्ट विचारते. तर आता जानकी खुश होऊन फॅमिली म्हणते आणि ऋषिकेश मात्र बिझनेस म्हणतो. तर दोघेही आता एकमेकांकडे अगदी गंभीर होऊन पाहतात. तेव्हा ओवी म्हणते की अरे यार 0 पॉइंट तुम्हाला. आता ओवी पुढे चौथी गोष्ट विचारते. तर आता ऋषिकेश म्हणतो की नाती आणि जानकी सुद्धा म्हणते की नाती. आणि तेव्हा मात्र त्यांना एकत्र जे काही क्षण आहे अगदी सारंग अगदी त्यांच्या एकत्र सोबत जेव्हा ऋषिकेश अगदी शेतकरी संघटनेत निवडून आलेला असतो तेव्हा आता सर्वजण अगदी दणक्यात नाचत असतात. तर ते क्षण अगदी त्यांच्या डोळ्यासमोर येतात. तेव्हा आता त्या दोघांना घराच्या बाहेर काढलेले आणि ओवी हॉस्पिटलमध्ये जेव्हा म्हणजे आपल्या जीवाशी खेळत होती मृत्यूशी आणि त्यावेळेस त्यांची काय परिस्थिती होती हे सर्व काही आता ऋषिकेश आणि जानकी या दोघांच्या डोळ्यासमोर येते. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी एकमेकांकडे बघत असतात. तर आता ओवी म्हणते की 0 पॉइंट. कारण आई आणि बाबा तुम्ही हे काय करतात. आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आणि ही स्पर्धा जिंकायची आहे. त्यामुळे तुमचे उत्तर मात्र सेम टू सेम आलेले पाहिजे. कारण ऋषिकेश आता पैसा याबद्दल बोललेला असतो आणि जानकी नातीबद्दल. तेव्हा आता ओवी पुढची 5वी महत्त्वाची गोष्ट विचारते. तर आता ऋषिकेश उत्तर देतो की माझी माणसं. परंतु जानकी शांत असते आणि ऋषिकेशकडे बघत ती म्हणते की आपली माणसं. आणि तेव्हा परत दोघे एकमेकांकडे पाहतात. तर ओवी म्हणते की परत तुम्हाला 0 पॉइंट. आणि आई आणि बाबा हे काय करतात तुम्ही. कोऑर्डिनेशन तुमचं मॅच झालं पाहिजे. तर ऋषिकेश म्हणतो की कठीण आहे आणि तो उठून जायला निघतो. त्यावर आता लगेच जानकी ऋषिकेशचा हात धरते आणि ऋषिकेश तुम्ही नका काळजी करू, आपण काहीतरी कोऑर्डिनेशन करूयात, आपण अगदी बरोबर करूयात. ऋषिकेश म्हणतो की कसे काय करणार आहे. फक्त आपल्या 2च गोष्टी मॅच होतात आणि हे बघ आपलं कोऑर्डिनेशन तेव्हाच मॅच होईल की जेव्हा आपले विचार एक होतील. मग मला सांग तू एक गोष्ट की आपले दोघांचेही विचार जर वेगवेगळे असतील तर मात्र आपण कसे जिंकणार आहोत याचा जरा विचार कर. सगळं काही आता आपल्यासाठी कठीण आहे असे बोलून ऋषिकेश. त्यानंतर आता ऋषिकेश आतमध्ये गेल्यानंतर जानकी ही थोडीशी बाहेर आलेली असते आणि मात्र तेथे आता एक ऑटो ही प्रचार करत अगदी अनाउन्स करून मोठमोठ्याने लाऊडस्पीकर मध्ये सांगितलं येत
येत असते की चला चला आपल्या मुळशी गावामध्ये एक स्पर्धा होत आहे श्री आणि सौ यांची, आणि ह्या स्पर्धेतून मिळणार आहे 25 लाखाचं बक्षीस आणि आपला स्वतःला सिद्ध करण्याची संधी आपल्याला मिळत आहे। त्यामुळे चला चला अगदी तोरा करा लवकर। जानकी आता हे सर्व ऐकते आणि तेथील ते हँडल ते आपल्या हातात घेते। त्यामुळे आता मात्र 25 लाख सर्वांना मिळणार आहे, त्यासाठी तोरा करा। आणि हे बघा प्रत्येकाला ही संधी मिळणार आहे आणि प्रत्येकाने गर्दी करून मात्र तेथे हजर राहायला हवे। त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपली श्री आणि सौ ही स्पर्धा, त्यासाठी तोरा करा। तेव्हा आता जानकी हे सर्व पाहते आणि ऐकून म्हणजे ती मनात विचार करते की प्रचार तर अगदी जोरदार सुरू आहे। त्यामुळे आता मात्र तेथे बहुतेक ही स्पर्धा बघण्यासाठी अख्खं गाव तेथे जमणार आहेत। आणि तेवढ्यात मात्र जानकीच्या मागून वहिनी असं करत एक मुलगा येऊन उभा राहतो। तो भोंगा नेमकं काय म्हणत होता आणि तेवढ्यात दुसरा सुद्धा धावत येतो आणि वहिनी काय प्रचार सुरू होता। तेव्हा आता जानकी अगदी खुश होऊन सांगायला सुरुवात करते की अहो श्री आणि सौ अशी मुळशी गावामध्ये स्पर्धा होत आहे आणि जिंकणाऱ्या जोडीला मिळणार आहे 25 लाख। तर 25 लाख हा शब्द आणि तो ऐकताच मात्र ते दोघेही एकमेकांना मिठी मारतात आणि एकाला विचारतो की चल आता आपण भाग घ्यायचा का यामध्ये। तेव्हा दुसरा म्हणतो की अरे तू वेडा आहेस का, अरे 25 लाखाच्या अगोदर तो भोंगा काय म्हटला हे तू ऐकलं नाही का, अरे जिंकणाऱ्या जोडीला। तेव्हा आता त्यातील दुसरा मित्र म्हणतो की अरे आपली तर जोडी आहे ना। तेव्हा आता दुसरा मित्र म्हणतो की अरे तशी जोडी नाही रे, अरे ती जोडी होण्यासाठी लग्नाची जोडी ही चढावी लागते, हो की नाही वहिनी। तेव्हा जानकी अगदी हसते। तर आता दुसरा मित्र म्हणतो की अरे ठीक आहे तुझी सुद्धा जोडी आता यायची आहे आणि ते काय म्हटले होते की लग्न झालेल्या जोडीला। आज मात्र माझं लग्न होणार आहे आणि ते बघ ना, मग माझ्या डोक्यावर आज तर अक्षदा पडतीलच, परंतु तुझं काय रे। तर जानकी विचारते की यांचं काय बरं। हो यांचं सांगतो मी तुम्हाला की यांना लग्न करायचं नाही आणि हे बघा यांना जोडी सुद्धा करायची नाही आणि गावाकडे आपलं इतकं सुंदर घर आहे आणि तिकडे मात्र यांना राहायचं नाही। यांना कुठे राहायचं, यांना शहरात राहायचं। तेव्हा आता तो म्हणतो की हो मी तर शहरात जाणारच आहे की येथे गावात राहून काय करू की तुझ्यासारखी तायडी सारखं मी माहेरी जाऊन बसू की तुझ्यासारखी असे आहे ते हंडी टाकू। आणि हे बघा वहिनी मी तुम्हाला सांगतो भावंड नाही तर अगदी वेताळाच्या अवलदी आहेत। एक मात्र मानगुटीवर बसतं आणि ती तायडी सारखी कानामध्ये प्रश्न विचारत असते। तेव्हा त्याचा दुसरा भाऊ म्हणतो की हे बघ तू मात्र मला काही बोलू नकोस, पिठाची गिरणी आणि इतका तोऱ्यासारखा मास दाखवू नकोस। आणि मित्रांनो आता ही दोन्ही ऍक्टर आता पारू या मालिकेतील आहेत आणि त्यांची मात्र आता जानकीशी ओळख होते आणि त्या दोघांमध्ये आता तुंबळ अशी मारामारी सुरू होते। तर जानकी त्यांना सोडवते की हे बघा तुम्ही असं एकमेकांची भांडाभांडी करू नकात, आमच्या घरात सुद्धा भावाभावामध्ये अगदी तेच सुरू आहे। पण मी तुम्हाला खरं सांगते की रक्ताची नाती हीच खरी असतात आणि हे बघा माणूस कुठेही जरी गेला तर त्यातील ओढ मात्र कमी होत नसते। आणि हे बघा आमच्या घरात सुद्धा तिघा भावाभावात काही कारणामुळे आम्ही वेगळे झालोत, परंतु हे मात्र नक्की की एक ना एक दिवस आम्ही नक्की एकत्र येणार आणि तेव्हा आमचं घर एकत्र सुखाने नांदू लागेल। आणि दोघे अगदी खुशून म्हणत असतात की काय असतं हे घर। तर ते एक म्हणतो की काय असतं घर, आपल्या माणसांनी भरलेलं असतं ते असतं घर। तेव्हा दुसरा भाऊ म्हणतो की हो जेथे माणसं एकमेकांना जीव लावतात ते असतं घर। तेव्हा दुसरा भाऊ म्हणतो की जेथे बरोबर असून सर्वजण एकमेकांना समजून घेतात, कमी आणि जास्त असलं तरी तर ते असतं घर। तेव्हा तो दुसरा म्हणतो की हे ऐकायला मात्र छान असतं परंतु करायला मात्र, आणि हे बघा वहिनी एक वेळेस तुमचं घर एकत्र येईल परंतु आमचे हे दाभाडे परिवार आहे ना ते कधीही एकत्र नाही येऊ शकणार। तेव्हा आता जानकी म्हणते की होणार, सगळं काही अगदी फर्स्ट क्लास होणार। तेव्हा तुम्हाला काय वाटलं हो, तुम्हाला दोघांना ओळखलं नाही असं का, आणि तुम्ही दोघेही फर्स्ट क्लास दाभाडेवर का। तेव्हा ते दोघे एकमेकांकडे बघून हसतात। दीपक अरे वहिनींनी आपल्याला ओळखलं। तेव्हा आता तो दुसरा भाऊ म्हणतो की हो ना सध्या आपण खूप असे फेमस आहोत ना, आणि हे बघ ना अरे वहिनी किती छान बोलतात, आपण त्यांना एकदा दाभाड्यांच्या घरी बोलूयात, म्हणजे कसं दाभाड्यांचं घर सुद्धा त्यांचं बोलणं ऐकून अगदी फर्स्ट क्लास होईल। तेव्हा जानकी म्हणते की अहो सर्व काही क्लास तर होणार आहे आणि सर्वांना एकत्र तर यावंच लागणार आहे। तो दुसरा दाभाडे भाऊ विचारतो की काय हो वहिनी मला एक गोष्ट सांगा की तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहात का। तेव्हा जानकी म्हणते की हो अहो मी भाग तर घेतलेला आहे आणि फॉर्म सुद्धा भरलेला आहे, परंतु मला माहिती नाही की सिलेक्शन होणार आहे किंवा नाही। तेव्हा आता तो दुसरा भाऊ म्हणतो की वहिनी नक्की होणार, तुमचं सिलेक्शन सुद्धा अगदी फर्स्ट क्लास मध्ये सुद्धा होणारच। फर्स्ट क्लास वहिनींना अगदी ह्या फर्स्ट क्लास दाभाड्यांकडून अगदी मनापासून शुभेच्छा। तेव्हा आता जानकी खुश होऊन थँक्यू सो मच म्हणते आणि तुम्हाला सुद्धा अगदी फर्स्ट क्लासच्या शुभेच्छा।
तेव्हा आता ते दोघेही म्हणतात की चला चला वहिनी काळजी घ्या, येतो बरं का आम्ही. तेव्हा ते दोघेही आता तेथून खुशून निघून जातात आणि जानकी बहिणी सुद्धा. त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या गाडीतून येत असते आणि ज्या माणसाला तिने खाली पैसे फेकलेले असतात तर त्या कम्युनिटीमधील तो माणूस बाईक करून ऐश्वर्याच्या गाडीसमोर येतो आणि ऐश्वर्याला त्याच्याकडे बघून आता तो कोण माणूस आहे हे सर्व आठवते. तेव्हा ऐश्वर्या गाडीच्या खाली उतरून त्या माणसाजवळ येते. तेव्हा तो आपल्या डोक्यातील हेल्मेट काढतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की मॅडम तुम्ही का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो मीच, आणि एखादी गोष्ट जर खाली पडेल असेल तर ती उचलायची नाही हे आपल्याला शाळेत शिकवलं जातं. तेव्हा आता तो माणूस खाली मान घालून उभा असतो. ऐश्वर्या म्हणते की जर दुसऱ्याचे पैसे खाली पडले असतील तर ते त्याला परत करायचे असतात, परंतु यातील तुम्ही काहीच असं केलं नाही. तुम्ही माझे पैसे तर खरंच म्हणजे खिशामध्ये टाकलेत, त्यामुळे आता माझे पैसे मला परत द्या. कुठे आहे ते माझे पैसे. तेव्हा तो माणूस म्हणतो की सॉरी अहो ते पैसे माझ्याकडे नाहीत, ते खर्च झालेत. ऐश्वर्या आता नाटक करायला सुरुवात करते की काय तुमच्याकडे माझे पैसे नाहीत, आणि अरे देवा असं लगेच डोक्याला हात लावते. अहो काय माझे पैसे तुम्ही खर्च केलेत आणि हे सर्व करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही हो. तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो सॉरी माझ्याकडून खर्च कसे झाले, कारण आमच्या घरची परिस्थिती अशी अगदी बिकट आहे. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते मला सगळं काही कळलं, कारण परिस्थिती पुढे माणसाला शेवटी झुकावंच लागतं, परंतु पैशाने मात्र आपण त्या परिस्थितीला आपण झुकू शकतो. परंतु आता ठीक आहे, एक काम करा की तुम्ही माझे जे पैसे चोरलेले आहेत ना ते पैसे मला परत देऊ नका, आणि त्या पैशावर सुद्धा मी अजून तुम्हाला 2 लाख रुपये देते. 2 लाख ऐकून आता त्या माणसाच्या तोंडचं पाणी लगेच सुटतं. ऐश्वर्या म्हणते की फक्त तुम्ही ते पैसे नाकारू नका. तेव्हा तो माणूस म्हणतो की काय 2 लाख, पण इतके पैसे तुम्ही मला का देतात. ऐश्वर्या म्हणते की फक्त तुम्ही मला उद्याची मदत करा, बाकी काही नको. तेव्हा तो माणूस विचारतो की कसली मदत. ऐश्वर्या म्हणते की सिंपलच आहे. तेव्हा आता ती लगेच त्या माणसाला म्हणते की तुम्ही श्री आणि सो या स्पर्धेच्या मध्ये सहभागी आहात, तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की नेक्स्ट डे कोणता खेळ खेळला जाणार आहे याची सगळी काही माहिती आदल्या दिवशीच तुम्ही मला द्यायची, आणि ते पण गुपचूप आणि चिडीचूप. तेव्हा आता तो माणूस ऐश्वर्याकडे पाहत असतो. आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ऋषिकेश अगदी खुशून घरी येतो आणि जानकी ओवीला म्हणतो की जे 6 कपल या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत तर त्यामध्ये आपली दोघांची सुद्धा निवड झालेली आहे. ते ऐकून जानकीला आनंद तर होतोच, दोघेही अगदी आनंदाने उड्या मारतात. तर लगेच जानकी आता विचारते की सारंग भाऊजी, सौमित्र भाऊजी यांची सुद्धा निवड झाली असेल ना. तेव्हा ऋषिकेशचा चेहरा मात्र अगदी ते ऐकल्यानंतर पडतो. तेव्हा आता इकडे आजी सुद्धा म्हणते की हो हो हे दोघे सुद्धा सिलेक्ट झालेले आहे. तेव्हा मात्र ऐश्वर्या आणि सारंगला तर खूपच आनंद होतो. तर सौमित्र लगेच म्हणतो की आता बघूयात की ही स्पर्धा कोण जिंकताय म्हणून. तेव्हा आता अवंतिका, ऐश्वर्या आणि जानकी या तिघांची सुद्धा आता ह्या स्पर्धेसाठी या जोडप्यांची निवड झालेली असते. तेव्हा आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.